हाय, दिस इज नैन्सी फ्रॉम लिफ्ट अप कंसल्टेंसी। मैंने आईटीआई पे पहले भी वीडियोस बनाई हैं जिसमें मैंने आईटीआई क्या होता है, उसमें कितने ट्रेड्स होते हैं, ये समझाने की कोशिश की थी कि कोई नया स्टूडेंट है तो उसे पता चले कि कितने ट्रेड्स हैं इंडस्ट्री में और कहाँ पे यूज हो सकता है, उनके लिए अपॉर्चुनिटीज क्या है। मैंने उसको एक्सप्लेन करने की कोशिश की थी, बट क्या हो रहा था कि बहुत सारी थ्योरी नॉलेज मिल रही थी बट प्रैक्टिकल नॉलेज नहीं मिल रही थी। सो फर्दर आई जस्ट थॉट ऑफ गेटिंग यू अ बेटर वर्जन वेयर आई स्टार्टेड टॉकिंग टू द प्रिंसिपल्स, स्टार्टेड कन्विंसिंग देम इफ दे कैन शेयर द वीडियोस जहाँ पे प्रैक्टिकल ट्रेनिंग दी जाती है स्टूडेंट्स को। अगर वो प्रैक्टिकल ट्रेनिंग देकर अगर स्टूडेंट्स को समझ में आ सकता है कि हम आगे कौन सा ट्रेड लेंगे, तो प्रोबेबली दैट विल बी द better thing that a student can do. And while talking to the principals, I came across a principal named Mr. Baswaraj Vibhuti, who is the principal of Camp Education Society, which is located in Pune location. The name of the college is Camp Education Society, ITI. And he has got agreed to share the video, and the trade that we will be starting with is the welding trade. So at initial I'll be showing you the video of the college, जहाँ पे कॉलेज का एनवायरनमेंट बताया है, कैंपस बताया है और उस कॉलेज में स्पेसिफिकली वेल्डिंग के लिए कितना बड़ा एरिया उन्होंने दिया है सिखाने के लिए, और उस रूम के बारे में बताएंगे। एंड सो लेट मी नॉट वेस्ट मोर टाइम, एंड मैं आपको कॉलेज का वीडियो दिखाऊंगी। देन आई विल स्टार्ट विद द एक्सपर्ट, द टीचर हु इज टीचिंग वेल्डिंग कोर्स in the college, who will be explaining it to you how welding trade can be benefited to you। अगर आप ये ट्रेड करते हो तो आपको कहाँ जॉब मिल सकती है, आप बिजनेस कर सकते हो और भी बहुत सारी अपॉर्चुनिटीज है। एंड देन वी विल बी टीचिंग यू द फेजेस ऑफ द वेल्डिंग। So then it will be easier for a student to decide whether to go for that trade or whether to go for some another opportunity. So I think we should start with the video now. प्राधिकरण आपल्या या ठिकाणी वेल्डर ट्रेड संघाचा या ट्रेडसाठी सुवर्ण संधीसाठी आपण व्यवसाय ट्रेडिंग आपण देतो। या ठिकाणी कंपनीमध्ये आजकाल वेल्डरला खूप मागणी आहे आणि त्याप्रमाणे आपण वेल्डर या आयट्यामध्ये आपण तयार करतो। तर ह्या वेल्डिंगच्या ट्रेड्सला खूप महत्त्व आहे। इंडस्ट्रीचं ब्लड म्हणलं तरी चालेल,
या आयटीआयमध्ये आपण सर्व प्रकारचं ट्रेनिंग, सिलेबस व्यतिरिक्त आपण फॅब्रिकेशन ट्रेनिंग, ऑल टाईप आपण काय करतो, वेल्डिंग मुलांना येतं आपण शिकवतो. तर त्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याकडे ॲडव्हान्स वेल्डिंग टेक्नॉलॉजी चांगल्या प्रकारे शिकवली जाते. दुसरी गोष्ट, कंपनीमध्ये आपण कॅम्पस केला जातो. प्रत्येक मुलांना आपण काय करतो, कंपनीपर्यंत घेऊन त्यांना अप्रेंटिसशिप, कंपनीमध्ये जॉब देण्याचा प्रयत्न करत असतो आपण. आणि आता आपल्या आयटीआयतून बाहेर पडलेली मुलं सगळेच मुलं जॉब करत आहेत, काही मुलं स्वतःचा बिझनेस करत आहेत आणि खूप यशस्वी झालेली मुलं आहेत. त्याप्रमाणे आपण या ठिकाणी प्रत्येक मुलाला वैयक्तिक लक्ष देऊन आपण त्या मुलाला घडवत असतो आणि येणाऱ्या मुलांचं इथून पुढं सहर्ष स्वागत. मशीन चालू केल्यानंतर तिथं स्ट्रोक कुलिंग त्याच्यावर पडलं पाहिजे, स्ट्रोक प्रमाण खूप कट होत आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलं कटिंग पॉवर फॉर्म म्हणून शिकतो. नंतर ड्रिलिंग मशीनमध्ये आपण काय करतो, जॉब त्याच्यामध्ये फिक्स करून ड्रिलिंग करत असतो. ओके, त्याच्यामध्ये ड्रिलिंग आपल्याला फॅब्रिकेशन वस्तूमध्ये येईल. ते 2 पट्टे घेऊन त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, स्पॉट वेल्डिंग, रेजिस्टर वेल्डिंगचा हा प्रकार आहे. रेजिस्टर वेल्डिंगमध्ये तर आपण 2 पट्ट्या करंट सेट करणार. करंट सेट करून आणि 9 4 सेट करणार. मशीन ऑन करून त्याच्यावरती पॅन्डलचेच आहे त्याच्यावरती प्रेशर देतो. 2 पट्ट्याचे स्पॉट वेल्डिंग. ओके, अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, हा स्पॉट वेल्डिंग नगेट वेल्डिंग. ओके, ते आपण स्पॉट वेल्डिंगमध्ये प्रत्येक जागी स्पॉट वेल्डिंगमध्ये आपण नगेट वेल्डिंग. आणि ह्या मशीनवरती आपण ग्राइंडिंगमध्ये झालेल्या जॉब काय करतो, याच्यावरती जॉब पकडून ऑन करून आपण काय करणार आहे, ग्राइंडिंग करणार. ग्राइंडिंगच्या वेळी गॉगल लावून घ्यायची आणि सेफ्टी चार्ट आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. आणि वरती आपण एक चार्ट लावली आहे. ही चार्ट आपण काय काय बघलेलं आहे, वॉटर टू कार्बाईड, कार्बाईड टू वॉटर, ऑक्सिजन सिलेंडर आणि सिलेंडरबद्दल माहिती दिली. आता ह्या व्हॉईसवरती प्रिपरेशन करायचं आहे. व्हॉईसवरती काय करायचं आपल्याला, प्रिपरेशन करायचं. ग्राइंडिंग करून दाखवा. त्याच्यामध्ये आपण काय करतो, दोन्ही एक जळणारा गॅस आहे आणि एक जळणारा मोटरला प्रेशर देऊन आपण सिलेंडर ओपन करून प्रेशर सेट करायचं. त्या लो पाईप होस पाईप मार्फत आपण काय करतो, लो पाईपमध्ये गॅस आणतो. त्याच्यामध्ये आपण पहिला ॲसिडिटी वायू सोडून आपण काय करणार आहे, फ्लेम तयार करण्यासाठी पहिला जळणारा गॅस सोडलेला आणि स्पार्क लायटरच्या साहाय्याने आपण काय केलेलं आहे, फ्लेम तयार केली. याच्यामध्ये 3 प्रकारचे फ्लेम आहेत, एक कार्बोहायड्रेट, न्यूट्रल, एक ऑक्सिडाइज. त्यामध्ये आपण न्यूट्रल फ्लेम तयार करतोय एमएस वेल्डिंगसाठी. न्यूट्रल फ्लेम कशी ओळखायची, तेव्हा कार्बोहायड्रेट, एक कार्बोहायड्रेट, न्यूट्रल, एक ऑक्सिडाइज. फ्लेम न्यूट्रल सेट केलेली आपण आणि याच्यामध्ये फिलर वायर आपल्याला काय करायचे असते, डिपॉझिट करायचे असते. तर 60 ते 70 लो पाईपचा अँगल आणि 30 ते 40
पिलरवरचा अँगल सेट करून लेफ्टवरनं टेक्निकचा वापर करून आपल्याला मेल्ट करत करत टिकवू शकतो. लेट होते. अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, गॅस वेल्डिंग पिलर देऊन आपल्याला वेल्डिंग रन पूर्ण करायचं. जमेल तुला? वेल्डिंग सिलेंडर आहे, सिलेंडर नॉर्मलचं आहे. त्याच्यामध्ये आपण CTAW गॅस टंक्शन आर्क वेल्डिंग टिक वेल्डिंग आपण करतो. कार्बन शेडिंगचा वापर करतो. याच्यामध्ये टिक वेल्डिंगसाठी टंक्शनचा इलेक्ट्रोडचा वापर केलेला आहे. टंगस्टन इलेक्ट्रोड. बसले का? टिक वेल्डिंग. गॅस टंक्शन आर्क वेल्डिंग. गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग. प्लाज्मा कटिंग. डेमो ऑफ प्लाज्मा कटिंग. Okay. This was the all video about. I hope you must have liked the video. You must have understood about that particular trade. And if you need more knowledge, you can definitely let us know in the comment section. Plus, I will share the admission details for this particular trade, as the admissions have already started in this college. So I'll share all the details below in the description area, and would like to request more principals where they can help the students to know about the particular trade. If the other principals are also ready to help us to send a video about the training which has been given in the particular college, so we would love to show the training videos on our channel. It would be a great opportunity for us, for the students, to know about the different kind of opportunities which are available in the industry. Thank you so much. We'll come very soon with another video. Thank you.